चला नवीन गणित. मैरपी कंस, मोठा कंस, लहान कंस 40 वजा 20 लहान कंस पूर्ण भागिले 5 मोठा कंस पूर्ण गुणिले 12 मैरपी कंस पूर्ण अधिक 4. कोणाकोणाचं उत्तर आलंय? व्हेरी गुड. 436 52 व्यतिरिक्त कोणाचं उत्तर? आपण हे गणित मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्येच सांगून दिलं होतं. हे तिन्ही कंस है ना, कंसाचं एक्सप्लेनेशन करताना अगोदर लहान कंस येतो, मग मोठा कंस येतो आणि शेवटी महिरपी कंस येतो. दाखवलं होतं ना. आणि मग त्याच्यात पहिले लहान कंस सोडवायचा, मग ते मोठ्या कंसात जातं, मग मोठा कंस सोडवायचा, मग ते महिरपी कंसात जातं आणि मग नंतर ते बाहेर निघतं. चला मग 40 वजा 20 तोंडी सोडवावं लागेल. 40 मधून 20 गेले 20. मग आता आले आपण मोठ्या कंसात 20 भागिले 5 5 1 5 चोक. आता आले आपण मैरपी कंसात गुणिले 12 मैरपी कंस पूर्ण. आता त्या दोन्ही कंसांमधून बाहेर निघाले आपण अधिक 4 12 चोक. आता आपण मैरपी कंसातून ते बाहेर निघाले अधिक उत्तर 52. ज्याचं उत्तर असेल तो करेक्ट आहे. म्हणजे पाहताना असं वाटत होतं एवढं कठीण गणित आहे, पण ते तेवढंच सोपं निघालं. पुढचा प्रश्न पूछू का? जे लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या. काही लोक लिहिणार आहे त्यांनी लिहून घ्या. कोण कोण चुकलं होतं लक्ष द्या. कुठे चुकलं होतं? हा आता समजलं ना. बस काही लोकांना फक्त एक गणित पाहिजे राहतं की ते गणित समजलं की मग पुढचे गणित सुटतात. झालं पुसू. नेक्स्ट पुढचं एकदम भारी गणित आहे. अजून गणित क्रमांक काल आपले 16 गणित झाले होते, 15 गणित झाले होते आणि आपण आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय पदावलीच्या. पदावलीचे भाग किती? एक सरळ रूप द्या, एक बॉडमास. सर्वात जास्त काय येतं? बॉडमास. जर बॉडमासने उत्तर नाही निघालं तर कशाने काढायचं? सरळ रूपने काढायचं. चला म्हणजे आपल्याला गणितात असं दिलेलं नसेल की तुम्ही बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा, पदावली करा, बॉडमास करा. आपल्याला दिसण्यावरून समजलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय. ठीक आहे. आता या गणिताचं असं शेवटी लिहून दिलं होतं का पदावली सोडवा. मग आपण का बरं पदावली सोडवली? कारण आपल्याला समजलं. मराठी व्याकरणामध्ये कसं दिलेलं असतं, या वाक्यातील नाम ओळखा, या वाक्यातील सर्वनाम ओळखा असं दिलेलं असतं. इथं तसं दिलेलं असतं का? म्हणजे सगळे गणित सारखेच आहे. 2 अधिक 2 गुणिले 4 वजा 2 2 अधिक 2 गुणिले 4 वजा 2 भागेला 1 कंस 2 वजा 3. चला सोडवा. 2 अधिक 2 गुणिले 4 वजा 2 भागिले 1 कंसात 2 वजा 3. इथे भरपूर लोक चुकणार आहे. झालं. शाबास 3 3 7
7 प्रयत्न चालू आहे. 14 4 3 सोडवलं का नुसते लोक सांगताय 3 म्हणून आपण 3. हा तिकडे मागे 6. चला पा बोली काय झाली होती. सगळ्यात पहिले त्याच्यानंतर चे, त्याच्यानंतर भा गु बे व. बरोबर आहे ना. मग दिसतंय कंस आहे, दिसतंय ना कंसाच्या बाहेरचा आकडा चे. चे म्हणजे बेक निघाला कंसाच्या बाहेर. कंसानंतर चे झाला. आता 2 भागेला उत्तर आला का रे. इथं चुकले असतील तुम्ही. कसं सोडवलं परत पहा. हा कंस होता, हा कंसाच्या बाजूला आहे. हा कंसाच्या बाजूला आहे का. हा काय -3 आहे म्हणजे कंसाच्या दूर येतो. हा आहे कंसाचा मित्र जो कंसाच्या बाजूला उभा आहे, ज्याच्या इकडे काही नाहीये, चिन्ह नाहीये. म्हणजे हा कंस जे म्हणेन ते त्याला करणं पडेल. बेक लिहिला. कंस झाल्यानंतर 2 नंबर येतो भागाकाराचा. 2 भागेला 2 1. या सर्व पोर्शनचं उत्तर किती रे. सॉरी हा बी त्यांच्या. या सर्व पोर्शनचं उत्तर किती आहे. इथं चुकले तुम्ही, इथं चुकले म्हणजे विषय सांगा. हा 6 वाल्यांचं उत्तर बरोबर आहे ना. ज्याचं उत्तर 6 आलंय त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढे पहा काय अजून. बस पुढे काय आहे. -4 गुणिले 2 अधिक 2 आणि इकडे -3 झालं. कंस झाला, चे झाला, भा झाला. आता गुणाकार. 4 दुनी आला अधिक 2 वजा 1 वजा 3 8 आणि 2 10 तून 1 गेला 9 तून 3 गेले 6. हे उत्तर असेल. चला व्यवस्थित सोडवा. चुकलं तरी चालेल, काही टेन्शनचं काम नाहीये. पण आपण कुठे चुकले ते पाहणं महत्वाचं आहे. आता कसं सोडवतील लोक. इथं पैसा बिलकुल सोडायचं नाही. गणित परत लिहायचं, खाली मान घालायची आणि आपल्याला जमता आहे का. कारण तुम्ही एक्सप्लेनेशन पाहिलं ना. आता गणित परत लिहा आणि तुमचं सोडवा. एक्सप्लेनेशन पाहू नका. जेव्हा तुम्ही कुठे अडकले तेव्हा एक्सप्लेनेशन कडे पहा. गणित परत लिहा, सगळं खोडून टाकायचं. गणित परत लिहायचं. गणित परत लिहिलं की ते परत सोडवायचं. भागाकारला होता का तू. 2 भागेला 2. तोच आकडा वरती तोच आकडा खाली तर 0 होत नाही. बेक 2च्या पाड्यात 2 किती नंबरवर येतो. 1 नंबरवर, म्हणून 1. हा जो कंस राहतो ना, या कंसाच्या बाजूला जो उभी राहतो त्याला म्हणतात चे. कंसाचे चे म्हणजे गुणाकार. चे म्हणजे काय गुणाकार. म्हणून हा बेक बे. म्हणजे आता तिथे असं न गुणाकार दाखवता आपल्याला आपल्या नॉलेज नुसार समजून घ्यावं लागतं की तो बाजूला कोण आहे, गुणाकारात आहे. बेक बे. समजतंय. हा एक जर समजा इकडे बी राहता तरी बी आपण काय करते, बेक बे. समजतंय. आणि जर समजा ह्या एकाच्या पहिले जर असं चिन्ह राहतं तर मग याचा आणि याचा काही संबंध नाही. बरोबर आहे ना. इथं समजा वजा असं राहतं तरी बी काही संबंध नाहीये. हा कंसाले जोडीसन जो राहिला आहे तो त्याच्या गुणाकारात आहे. समजलं. कोणाकोणाला समजलं आता हे गणित. जे लोक चुकले होते परत सोडवलं. IMP म्हणून द्या आणि तिथं लिहून घ्यायचं, मी हे गणित चुकलेला होतो किंवा चुकली होती. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, मी असं लिहायचं एकदम लहान पोरासारखं लिहायचं, हे गणित मला जमले नव्हते. म्हणजे घरीही सन्मान समजायचं की मी हे गणित मध्ये बोंब पाडली नव्हती. मग घरीही त्या गणितावर एवढं काम करायचं की ते डबल आलं तर ते सुटलं पाहिजे आपलं.
झालं. नेक्स्ट 6010 वजा 6000 भागीला 10. चलो चलते फटाफट फटाफट. पहिले भागाकार मग वजाबाकी. झिरो गेला उत्तर आलं 600. 6010 मायनस 600 वजाबाकी झाली आपली 0 एकाचा 1. 60 मधून 6 गेले 54. 5410 5410 उत्तर आलं असेल. किती झाले गणित? गणित पुसू का? झालं ना उत्तर. वजाबाकी जर तुम्ही पहिले केली तर 10 रुपये येतील. 6010 मधून 6000 गेले तर 10 भागिले 10 म्हणजे 10 एक. मग काहींचं उत्तर 1 आला असेल ते चुकीचं आहे. हे गणित कशाने सोडवायचं? याचं गणितचं महत्व काय आहे की ह्या गणिताला सगळ्यात पहिले तर बोर्ड मासने सोडायचं. जर ऑप्शन मध्ये आपल्याला 5410 नाही भेटला तर मग सरळ सोडायचं. सरळ उत्तर मध्ये त्याचं किती आलं असतं? 1 रुपया सरळ. मग पहिले आपण सीधी वजाबाकी केली असते आणि मग भागाकार केला असता. काल पाहिलं ना आपण एक त्याचं उदाहरण. तर लक्षात ठेवा म्हणजेच आपला गेम कशावर आहे? सगळा ऑप्शनवर. पुढचं गणित 74844 भागीला प्रश्नचिन्ह 54 गुणिला 63. हे कालच शिकवलंय. बरोबरचा अर्थ काय? त्याचं उत्तर झालं ना, हात वरती करायचा. किती? 3 रॉंग. इतकं कठीण गणित आहे आद्या? एवढं कठीण गणित आहे? अरे भागण्याची गरजच नाहीये. चला 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 आपल्याला आपलं वीक पॉइंट शोधण्यासाठी आपण हे करतोय. तुम्ही सगळे पक्के खिलाडी. चला लक्ष द्या, फक्त 1 मिनिट लक्ष द्या. हे गणित सोडवण्याची सोपी ट्रिक सांगतो एकदम. या बरोबरच्या इकडे जर 100 रुपये असतील तर त्या बरोबरच्या तिकडे किती पाहिजे आपल्याला? हे आपलं ठरलं होतं बरोबर का? आता एकदम सोपी ट्रिक सांगतो. या बरोबरच्या इकडे जे बी आहे ते कशात आहे रे? जर हे गुणाकारात असतील तर इकडे भागाकारात घ्यायचे. फक्त लक्ष द्या, एक गणित समजलं की 10 गणित सुटतील त्याच्या. या दोन्हीच्या मध्ये चिन्ह कशाचं आहे? हे इकडे भागाकार बरोबर. आणि ह्या बरोबरच्या इकडे चिन्ह कशाचं आहे? 10 गुणाकाराचं आहे. म्हणजे 74,844 भागिले 54 गुणिले 63. आता सोडवा. आता 1 मिनिटात सुटेल 22. असंच जर समजा इथे बेरीज असती तर आपण इकडे वजाबाकी केली असती. इकडे वजाबाकी असती तर बेरीज केली असती. बस काही नाही. 63 दिसतो आपल्याला 9च्या पाड्यातला. याला 9 ने भाग जातोय म्हणजे वरच्याला 100% 9 ने भाग जात असेल म्हणजे असेल. काढा. झालं. टेक्निक समजले? द्या मग भाग पटापट.
हे जे मग फास्ट ट्रॅकचे पुस्तकं पडले ना आडी, एक 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 गणित सोड्या टाकायचं त्याच्यातलं, एक एक ते पुस्तक जसं तसं कॉपी होतं पोलीस भरतीले. आणि लोक ते काही माहिती पुस्तक वापरतात आता गणित बुद्धिमत्ताचे. हे फास्ट ट्रॅकचं पुस्तक एक एक गणित सोडवा त्याच्यातलं, तुमचं डायरेक्ट एक बी गणित चुकणार नाही. गणित सोडवा, बुद्धिमत्ता सोडवा. चला पहा, क्लिअर समजतंय. 54 आणि 63 कोणाच्या पाड्यात येतात? 9च्या. 9 सक इकडे 9 न भाग गेला म्हणजे वरती 100%. 9 न भाग जाईल म्हणजे जाईल. 9 8 2. लक्ष दे रे वरती रे, झालं त्या टाइम. 2 उरला 28 झाला. 9 त्रिक 1 उरला. 9 1 5 उरला. 9 सक आलं. हा पुढे पाय. 9 7 9 नम 2 उरले. 9 दोन्ही किती उरले? 3. 9 चौक. आता काय काय उरलंय भाऊ आपल्याकडे? 924 6 गुणिले 7. हे पाय भाऊ, 6 1 3 उरले. 6 पंचे 2 उरले. 6 चौक. आता काय काय उरलंय रे? 107 1 7 दुनी 1 उरला. 7 दुनी सगळ्यात महत्वाचा भागाकार. 22 उत्तर आलं पाहिजे. ही झाली जगातली सगळ्यात सोपी मेथड. म्हणजे ते कॅल्क्युलेशन एकदम चांगलं आहे. मी असं कधी सोडावत नाही. मी काय केलं असतं मग? मी या दोन्हींचा गुणाकार केला असता. 54 गुणिले 63. हे बी फास्ट आहे ना आपलं. 4 त्रिक 12. आजच्याले 1. 3 5 6 चौक 24 15 39 39 40 40 चे 4 6 पंचे 30 30 आणि 4 3402 इथे भागाकारात टाकला असता. $3402 काय 34,002 बी आला तर उत्तर 22. बस काढा उत्तर. येतं काढा बरं. येतं का पहा बरं. येईल ना? हे एका सूत्रात आहे आणि हा जनरल नॉलेजचा भाग आहे. जर हे गुणाकारात आहे तर ते भागाकारात जाईल. हे भागाकारात आहे तर ते गुणाकारात जाईल. हा दे ना भाग. दे ना मग डायरेक्ट 22. हा मग किती आलं उत्तर? किती? ऑप्शन न तरी उत्तर येणं 100%. आपल्याला असं काढायचं आता. 22 आलं. हे सोडवलं ना. जर 22 नाही आलं तर विचार करा बरं. आलं. अरे हे सोडवलं का? 78 74 844 भागेल 3402. हे सोडवलं का? उत्तर 22 आलं ना. बस तेच इथं केलं आपण. समजतंय काय? हे पाय ना, या दोन्हींचा गुणाकार किती? 3402. हे खाली घेतलं आणि हा वर. अरे पाय ना, या दोन्हींचा गुणाकार काय केला आपण? खाली घेतला. हे आता बी कुठे खाली आहे आणि हा वरती आहे नाही ते बी वरतीच आहे. मग 100% उत्तर 22 आहे. मग कॅल्क्युलेशन करायची बी गरज नव्हती. सुपरसॉनिक स्पीड पाहिजे आणि ते आपल्या हँड कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे की तुमचे डोळे काय पाहताय. हे पाय तुला सांगतो पण 74,844 भागिले कोणता अंक म्हणजे 54 गुणिले 63. बरोबर. मग सूत्र काय म्हणताय की ते गुणाकार आहे ना, मग ते भागाकारात जाऊ दे आणि जो भागाकारात आहे तो वरती येऊ दे. 74,844. आणि मी काय म्हणतोय, या दोन्हींचा गुणाकार काढ जो की आला 3402. याचा गुणाकार बी किती म्हणजे इनडायरेक्टली हा बी 3402 आहे आणि हा बी 3402 आणि हा वरती आहे आणि इथे बी वरतीच. तेच गणित सोडवताय. फक्त हे तुम्हाला पाठ करणं पडतंय
दिमागानं जातोय. समजलं? चला पुढे. उत्तर आलं 22. उत्तर आलं 22. किती नंबर? 21 नंबरचं गणित. नेक्स्ट 12 अधिक 52 भागिले 13 अधिक 9 गुणिले 2. चालते पटापट, आता टाइमपास नको करू. पटापट पटापट झाले पाहिजे. एका गणित आले एवढं टाइम लागेल तर कसं होईल? झालं? सोपं होतं ना? काढ पटापट. किती आलं? 34. किती? आता हे तोंडी सोडायचं. 13 चौक 4, 13 चौक 4, बेनम 18 अधिक 12, 12 आणि 4 16 आणि 18 34. असं सोडवता आलं पाहिजे. नेक्स्ट गणित क्रमांक शाबास 22 नंबरचं गणित. 24 84 42. एक मिनिट, एकच मिनिट. 24 बोलला, मला लिहू द्यायचं पहिले, तुम्ही लिहा. 24 84 42. एक मिनिट, 42 झाला. हा 48. हे गणित आहे. गणित क्रमांक 22 हे असं आहे. 24 कंस 84 कंस 42 कंस 48. हे त्याचे ऑप्शन देतोय. आता ऑप्शन पाय काय? गुणाकार गुणाकार प्लस गुणाकार गुणाकार बरोबर. म्हणजे काय? इथे आपल्याला काय टाकायचे? चिन्ह टाकायचे. थांबा, चिन्ह टाकून घेऊ दे सगळे. भागाकार गुणाकार बरोबर, भागाकार प्लस बरोबर, भागाकार प्लस बरोबर. चौथं आहे गुणाकार भागाकार बरोबर, गुणाकार भागाकार बरोबर. चला आता बरोबर तर बरोबरच पाहिजे शेवटी, नाही तर उत्तर कसं काय येईल? अरे आणि 42 बरोबरच चिन्ह ठेवणं पडेल ना. बरोबरचं चिन्ह असं पुढे येतं का? नाही. आता ह्या दोन ठिकाणचं चिन्ह तुम्हाला ओळखायचं आहे. काय लागेल? ते डोळे. डोळ्यांनी पाहायचं कसं होईल. आरामशीर, काही काही नाही आपल्याला. झालं? कोणाकोणाच झालं? 3च 4 का बरं असं? सपना आई ते गुणाकार टाकला नाही, ते गुणाकार टाकला तर उत्तर 48 येईल का? हे तर पागल माणसानं बी ट्राय करून ये. कारण उत्तर काय होत आहे रे? या दोन्हींचा गुणाकार आणि हा 42 असं सगळं धरून 48 आलं पाहिजे. म्हणजे हे सगळं म्हणून कमी होत आहे. कमी करणं आहे तर एक तर वजाबाकी लागेल किंवा भागाकार लागेल. वजाबाकी याच्यात कोणातच नाहीये. मग समजा मी हे यूज केलं 24 भागिले 84, हे उलट होईल जाईल. उलट होईल जाईल ना, म्हणून हा येणार नाही. आणि एक पहिला भागाकार नकोय म्हणून हे बी येणार नाही. सिंपल आहे. इथे गुणाकार येईल आणि इथे भागाकार येईल. ऑप्शन नंबर 4 सगळ्यात पहिले भागाकार. 42 एक 42 दुनी 24 गुणिले 2 झालं. पहिले पाहिजे गुणाकार, नंतर पाहिजे भागाकार.
इथे गुणाकारचं चिन्ह पाहिजे, इथे भागाकारचं चिन्ह पाहिजे, बरोबरचं चिन्ह सगळ्यांमध्ये येणारच होतं. झालं? समजतंय ना? नुसतं चालू आहे असं नको बरं. जे चुकलं आपलं, जे आपल्याला जमलं नाही ते लिहून घ्यायचं, हे मला जमले नाही असं सुवाच्य अक्षरात लिहायचं. भाविका कसं लिहिन, कसं म्हणते त्यांच्या भाषेत, हे मार जमना, है ना? असंच का? चला पुढचं गणित. गणित क्रमांक, हे गणित एक बी चुकणार नाही. तुम्ही चुकताय म्हणजे थोडेसे अजून बी मायनस मध्ये आहे. एवढं सोपं ते गणित आहे. आणि ज्या ज्या लोकांचं येत आहे ते कॉम्पिटिशन मध्ये पळताय बरं. ज्या ज्या लोकांचं गणित आलंय ते कॉम्पिटिशन मध्ये पळताय. हे गणित कोणाचं आहे माहिती ना? तिसरीच्या पोरांचं. तुम्ही जर ऍड व्यवस्थित वाचली तर ऍड मध्ये लिहिलेलं असतं, ह्या ऍडची अहर्ता 1ली ते 10वीच्या गणितावर आहे. समजताय का? म्हणजे आम्ही 11वीचं गणित तुम्हाला बिलकुल विचारणार नाही. आम्ही ते विचारू तुम्हाला 1ली पासून तर 10वी पर्यंत जेवढे गणित तुम्ही आतापर्यंत शिकले तेवढेच विचारू. तेच जर तुम्ही सेंट्रलचा फॉर्म भरला एखादी एनटीपीसीचा तर तिथे लिहिलं असतं 12वीची अहर्ता. जे 12वी पर्यंत जेवढं हे मॅथ आहे तेवढं मॅथ तुम्हाला या परीक्षेला विचारलं जाईल. आणि जर एमपीएससी लेवल जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला विचारलेलं असतं की ग्रॅज्युएशनच्या अर्थापर्यंत आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. समजतंय? आता तुमचं म्हणणं असेल कोण विचार केला का नाही माहित, काय माहित, पण तुम्ही आता विचार करायला लागले येतात नाही, कारण तुम्ही मायामध्ये राहतात. कोण विचार केलाय का नाही पहा. सर आपण पहिलीच जाता का बा? पहिली मध्ये 1-2 शिकेल बरोबर का? पहिली मध्ये फक्त वर्षभर 1-2 शिकतो माणूस. 1-2 सोबत आ इ ई. 1 वर्ष 365 दिवस माणूस फक्त 1-2 आणि काय शिकतो? अ आई बाराखडी. मग तो दुसरीत जातो, मग त्याला प्लस आणि वजाबाकी शिकवली जाते. 6 महिने शिकवलं जातं आणि मग त्याला गुणाकार आणि भागाकार हे शिकवलं जातं. मग तो तिसरीत जातो. तिसरी मध्ये त्याला 1-2 पाढे प्लस मायनस गुणाकार भागाकार या सगळ्यांचं मिक्सचर म्हणजेच पदावली शिकवली जाते. मग चौथीमध्ये त्याला समीकरण शिकवले जातात. एक्स काय राहतो, वाय काय राहतो, एक चल समीकरण, द्विदल समीकरण. मग 5वी मध्ये गेला की मग त्याला ऍडव्हान्स गणित शिकवायला सुरुवात होते. ऍडव्हान्स म्हणजे काय? काय एकक, दशक, परिमाण. त्याच्यानंतर मग आपल्याला ते दुधाचे गणित चालू होता. दुधाचे गणित म्हणजे पर्सेंटेज वाले, गुणोत्तर वाले. 7वीत वेगळं गणित, 8वीत वेगळं गणित, 9वीत वेगळं गणित आणि 10वी मध्ये वेगळं गणित. असं करत करत माणूस 10 वर्ष गणित शिकतो. किती वर्ष? 10 वर्ष. 365 गुणिले 10 3650 दिवस तो गणित शिकतो. 3650 दिवस तो पाढे शिकतो. 3650 दिवस तो मराठी वाचतो. आणि एखादी इंग्लिश मीडियम वाला असला तर 3650 दिवस तो इंग्लिश शिकतो. मग ते जोरात बोलायला लागतात, शुद्ध मराठी. आता तुम्हाला जर मराठी बोलायला लावलं तर एकदम फाड 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 फाड. इंग्लिश बोलायला लावलं तर एकदम फाड फाड. तुम्ही नाही इंग्लिशवाले तसं गणितवाले बी एकदम फाड फाड. त्याच्यानंतर आपल्या लाईफ मध्ये चेंज होतो. आपण 11वीत जाता. 11वी मध्ये गणित हा विषय नसतो. तो फक्त सायन्स वाल्यांले आणि कॉमर्स वाल्यांले राहतो. मग ह्या 10 वर्षात जे गणित जमत नाही तो म्हणतो मी गणित घेत नाही. तुम्हाला काय? मी बी गणित गेलं नाही होतं. 11वीला कॉमर्स गेलं होतं आणि गणित विषय घेतला नाही, कारण लोक सांगायचे 11वीचं गणित गैर हार्ड राहतं. आता या 1-2च्या पलीकडे हाशीन काय? त्या गणितांमध्ये हाशीन काय?
काय वाटतं तुम्हाला 11वीच्या गणितात काय असेल? याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचा असेल. पण आपण 11वीला शिकताना 11वी बाहेरून मग 12वीला तर बिलकुल गणित घेताना त्याच्यानंतर चालू होते एफ वायले गणिताचा बिलकुल काही संबंध नाही, एस वायले बी नाही आणि टी वायले बी नाही. म्हणजे 10 वर्ष शिकलेलं गणित 5 वर्षात पुरं पाणी होई जातं. आणि या 10 वर्षात जो आपला दिमाग ऍक्टिव्ह राहतो, ऍक्टिव्ह म्हणजे काय आपल्याला काही समजत नाही ना. आपल्याला आपली शाळा, आपले मायबाप, आपली टीव्ही, शक्तिमान, बस एकदम भारी लाईफ होती. संध्याकाळी लपाछपी, शनिवार रविवार क्रिकेट आणि इट्टी दांडू. शाळेत जायचं सकाळी 10 वाजता, 5 वाजता सुट्टी, 2 वाजता मोठा पातेल्यामध्ये भात, तिखटची पुडी आणायची, खायचं. खाणं महत्वाचं आहे, कोणी मरी जाऊ. पहिले तर 10वी पर्यंत इन्सेंट माइंड, एकदम शांत. कोणी काही झालं तर आपले काय करणे, ना काही मोबाईल समजायचा, ना कोणी मित्र समजायचे, ना कोणी मैत्रिणी समजायचा. टोटल माइंड शार्प एकदम. शाळेत गेले, मॅडम शिकायला आली, मॅडम कडे द्या. दुसरा मास्तर आला, दुसरा मास्तर. इतिहास, भूगोल. म्हणजे 10वी पर्यंत एकदम माइंड असा ऍक्टिव्ह की खतरनाक आहे. या 10वी पर्यंत ज्यानं चांगलं शिक्षण घेतलं तो पुढे हुशार म्हणला जातो. कारण 10वी मध्ये मग त्याला टक्के पडतात. लोक विचारतात तुम्हाला 10वीला टक्के किती, असं कोणी विचारतात भाऊ 4थीला किती टक्के पडले होते? काय विचारता लोक? 10वीचं वर्ष एकदम, 10वीच्या वर्षात क्लास प्लूस हे ते, एकदम ऍक्टिव्ह माइंड. पेपर गिपर कॉप्या गिप्या कसा करता सगळं शिकतो माणूस. 10वीचं वर्ष जोनी तो 10वीचं वर्ष आहे. आता नाही एवढं, पण आमच्या वेळेस 10वीचं वर्ष म्हणजे जर 5 मिनिटं बी करायला गेले अरे 10वीचं वर्ष येणार रे, एवढा जातो का 10वीचं वर्ष? कारण त्यांना काय वाटायचं, जर या पोऱ्याला 10वीत जास्त टक्के पडले तर याले चांगली नोकरी लागेल. आता 95%, 97% आणि काय करताय, झाडू मारताय. म्हणजे आता 10वीच्या टक्क्यांना महत्व नाहीये. 10वीले 99.99 करतो काय, पोलीस भरती. मारे घेतलं 12वी सायन्स, करतो काय, पोलीस भरती. पोलीस भरतीला काय म्हणणं आहे त्यांचं, तू फक्त पास पाहिजे. 4-5 विषय पहिल्या वर्षी नापास झाला, 2 विषय दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी तू ग्रेड सहज पास आहे तरी मी तू पोलीस भरती देऊ शकतो. टक्के विचारले नाही? विचारले. एमपीएससी काय म्हणते, तू नापास राह, फक्त पात्रता पुरी करीस नाही, ग्रॅज्युएशन BA कर, किमान कौशल्य कर, पण ग्रॅज्युएशन करीस नाही. UPSC बी काय म्हणते, तू 12वी पास राहो काय राहो, तू फक्त ग्रॅज्युएशन पास पाहिजे. मग आता ह्या अशा गणितांमध्ये आपलं होणार नाही तर कसं काय? जर तुमच्या घरामध्ये जर लहान तुमचे भाऊ बहीण कोणी बी दिसलं आपल्याला, त्यांचे पुस्तकं पाहायचे गणित बुद्धिमत्ताचे, गणितचे आणि शिकायचं. आता माझा पोरगा ज्युनियर KG ले, मी त्याचे इंग्लिशचे पुस्तकं पाहतो, काही तर नवीन शिकायला भेटेल. ते काय करता माहिती का, एक शब्द 100 वेळा शिकवता त्यांना. 4 वर्षाच्या पोऱ्याला जर एक शब्द तुम्ही 100 वेळा शिकवता. आता त्यांना काय केलं होतं मी तुम्हाला सांगतो की हे लोक किती हुशार आहे इंग्लिश मीडियम वाले. आपले पोर इंग्लिश बोलायला कसं लागतात. त्यांना काय केलं, हा पलंग आहे, हा गद्दा आहे, ही गादी आहे आणि हा श्रेय झपला आहे. आणि इथं लिहिलं बेड नेड, असं लिहिलं त्यांना. बताओ बेटा ये क्या है, तो बोला पलंग है. नहीं बेटा इंग्लिश में बताओ. मग तिने सांगलं त्याले, ये देखो बेटा, B फॉर बेड, BED बेड. ते पाठवून गेला. रोज त्याला ते चित्र दाखवते, क्या है बेटा बेड. त्यालेच नाही पुऱ्या पोरांले, क्या है बेटा बेड. घरी सांगतो पप्पा मैं बेड पे सोता हूं. पहिले काय म्हणे, मैं पलंग पे सोता हूं, मैं खाट पे सोता हूं.
पहिले त्याला जाणं पडे तर मी चालला पप्पा, आता आय गो टू वॉशरूम पापा. मी त्या मॅडमला फोन केला, मॅडम मी 30,000 रुपये भरले, माझे पैसे वसूल झाले, आज नंतर माझ्या पोऱ्यानं काही बी नाही केलं तरी चालेल. तो बोलला ना आय गो टू वॉशरूम, पैसे वसूल. नाही भैया हमारा काम आहे हो. हा एवढे खतरनाक आहेत ते. मग का भयणार नाही त्यांना? जर 4 वर्षाच्या पोऱ्याला बेड समजायला लागला, वॉशरूम समजायला लागलं, तर ते काय करतील पुढे अजून ते पहा. बस असं आहे. आपण जाऊ द्या, आपण चांगले. पुढे 27 गुणिले 7 भागिले 9. 27 गुणिले 7 भागिले 9 अधिक 6 वजा 2. फक्त ते पायासाठी 30,000 रुपये भरणे वर्षाचे की हे काय शिकवतात. त्याच्यानंतर आपण आता घर बांधून खाली क्लास आपलेच राहणार आहे, लहान पोरांचे. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आपलीच रे. मी त्याचे सगळे पुस्तकं ठिराकले तसेच तसे, तेच शिकायन पोरांनी. त्या पुस्तकच्या झेरॉक्स मारायच्या, कलर झेरॉक्स द्यायच्या लोकांना, नोट्स म्हणे जा शिकावा तेच. बेड, तो घरी गेला की बेड म्हणेल, अरे काय शिकवता सर तुम्ही, खतरनाक टेक्निक आहे लोकांपाशी. हा पहिले 27 गुणिले 7 भागिले 9, चुकलं का काही? 27 गुणिले 7 भागिले 9 अधिक 6 वजा 2. आता इथे काय होतं, आपल्याला वाटतं यार 9च्या पाड्यात तर 7 येत नाही, याला असा नाही उतरायचा, असा उतरायचा त्याला. समजलं? कधी कधी काय तो, आता समजा इथे 27 असता, बरोबर आहे ना, मग पटकन आपलं 9 त्रिक 27 येऊन जातं. पण मग काय होतं, आता मला कसं काय वाटलं की सला चुकलाय असेल काही, कारण 9च्या पाड्यात 7 येत नाही बा. पण आपल्याला लगेच पलटी मारता आली पाहिजे, या सनी का असा असेल. 7/9 अधिक 6 वजा 2, इकडे 27. हा काय 9च्या पाड्यात 27, म्हणजे त्यांना हाय 27 इथं न देता सिंगल सुरुवातीला दिला, हा 27 इथे देता आणि हा 7 इकडे देता, काही बिघड जातं का त्याचं? सगळ्यांना मार्क भेटले असते. मग आता इथे पहिले तर 25 जाता, काही लोक ते पॉइंट मध्ये चालले जातात, कारण त्यांना हा 27 दिसत नाही. हा 27 वरती आहे, हा 7 पण वरती आहे ना, म्हणजे दोन्ही भाऊ भाऊ आहे. मग ह्या 9ने ह्या 7ला भाग द्या का ह्या 27ला द्या, सारखंच आहे. हे शिकवलं जातं 6वी मध्ये. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, जे की आपले नेक्स्ट टॉपिक असतील. 9 आहे का? 9 त्रिक 3 7 21 6 27 तून 2 गेले 25 उत्तर असेल. झालं. नेक्स्ट पुढचा प्रश्न. चला पटापट पटापट, सोपं आहे एकदम. बोल उत्तर. झालं बोल ना मग. 738 28 कस काय? 738 तूच बोलला. 738 पुसू. आता बेरीजचं काही सांगत नाही भाऊ, बेरीज काय सांगू पुढे. 43 गुणिले 13 गुणिले 7, 43 गुणिले 13 गुणिले 7 वजा प्रश्नचिन्ह बरोबर 3013.